उद्धारा जगतधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधादिक थारा मिळोन च अंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी हरिदारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पै माऊली मातोश्री माई यांना कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सच्चोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज एक प्रश्न आहे, त्याचं फक्त थोडक्यात आपल्याला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. प्रश्न असा होता की आपण एखाद्या स्त्रीला आई म्हणून संबोधतो तर ती स्त्री आई आहे असं वाटते, पण खरी आई ती स्त्री होऊ शकत नाही. तिला आपण आई स्वरूप असे संबोधतो आणि खरी आई आहे तिला तिचे स्वतःचे नाव असून सुद्धा आई म्हणून संबोधतो, कारण ती आई असते. कोणत्याच वेळेत आपण आईला नावाने हाक मारत नाही. चैतन्याचे खरे स्वरूप आनंद आहे. मग इथे चैतन्य आई की आनंद आई? साधनेमध्ये आपण आहे ते चैतन्य, साधनेमध्ये आपण आहे ते चैतन्य, जाणते ते चैतन्य, पाहते ते चैतन्य, दिसते ते चैतन्य असे जाणतो किंवा संबोधतो. आपण इथे आहे ते चैतन्य स्वरूप आनंद, जाणते ते चैतन्य स्वरूप आनंद, पाहते ते चैतन्य, दिसते त्या चैतन्य आनंद असे अशा प्रकारे जाणीवेला जाणू शकतो का? थोडक्यात प्रश्न असा आहे ते चैतन्य, जाणते ते चैतन्य, दिसते ते चैतन्य आणि सर्व चैतन्य. म्हणजे थोडक्यात बोध असा आहे की हे सर्व चैतन्य स्वरूप आहे. परमेश्वरी शक्ती ज्याला आपण म्हणतो ती चैतन्य स्वरूप आहे. आणि ह्या चैतन्य स्वरूपाच्या सागरामध्ये जी विविध रूप आहेत किंवा हे जे विश्वरूप आहे हे चैतन्य स्वरूपच त्या विश्वरूपाने आकाराला आलेला आहे. हा जो बोध आहे आणि त्या बोधातून आपण हे सतत आपल्या स्मरणात राहण्यासाठी विविध रूपांना पाहताना किंवा रूपाला न पाहता सुद्धा सतत चैतन्य स्वरूपाचं आहे हे स्मरण करण्यासाठी हे आपण
सतत स्मरण किंवा हे सतत मनातल्या मनात म्हणत राहणं किंवा एका जागी स्थिर राहून राहणं अशासाठी हे सांगितलं गेलेलं आहे. प्रश्नकर्त्याचा जरासा गोंधळ आहे. चैतन्य स्वरूप आणि आनंद स्वरूप वेगळे नाहीत. ते तत्व आहे, त्या तत्वालाच आपण आनंद स्वरूप म्हणतो. आणि जे हे तत्व आहे म्हणजे जे चैतन्य स्वरूप ज्याला म्हटलं ते खरं म्हणजे ते तत्व आहे. त्याला नावं दिली आहेत. त्याला ब्रह्मही नाव दिलं आहे, चैतन्यही नाव दिलं आहे, आनंदही नाव दिलं आहे, सच्चित आनंद हेही नावं दिली आहेत. हे गुण आहेत. सत म्हणजे शक्ती, चित म्हणजे जाणणेपण आणि तिथे ते मूळ आनंदमय आहे. असं हे तत्व आहे. आपण देहाच्या अपेक्षेत ज्याला आनंद समजतो तो आनंद तो नव्हे. बऱ्याच लोकांना तो गैरसमज आहे. म्हणजे आपल्याला लॉटरी लागली किंवा एखादा आपल्याच क्रिकेटरने सिक्सर मारला की आपण आनंदाने टाळ्या वाजवतो, मोठ्याने आपण आनंद होतो. किंवा एखादा खेळ खेळताना आपण जर जिंकत असतो अगदी मोठ्या मोठ्याने अगदी उड्या बिड्या मारतो आपण आनंदाने. असं होतं बऱ्याच वेळेला की असं होतं बऱ्याच वेळा क्रिकेटमध्ये बघा कशी खेळताना काही जास्त बघताना फुटबॉल किंवा हॉकी बघताना बघा कसे ते उड्या मारतात. खेळाडू इकडे खेळतात, प्रेक्षक इथे खेळतात आनंदात. तो आनंद हा आनंद नाही. आनंद म्हणजे शांती, सुख, समाधान. लक्षात ठेवा. तिथे एक संतुष्टम सततम योग म्हणजे सतत एक समाधान प्रगट होतं आणि त्यालाच ही नावं दिलेली आहेत. म्हणून आई चैतन्य की आनंद चैतन्य हा प्रश्न तिथे उरत नाही. म्हणजे थोडासा गोंधळ होतोय. तिथे एवढंच लक्षात ठेवायचं ते चैतन्य स्वरूप आहे, तेच आनंद स्वरूप आहे, तेच त्याला परब्रह्म म्हणा, ब्रह्म म्हणा, सर्व काही नावं आहेत. पण तत्वाला खरं नावच नाही. पण ते आपल्याला समजण्यासाठी वेदकालीन ऋषींनी त्याला चैतन्य म्हटलंय किंवा संतांनी त्याला चैतन्य, वेदकालीन ऋषींनी त्याला ब्रह्म म्हटलंय, संतांनी त्याला चैतन्य म्हटलंय, सद्गुरुपाई माऊलींनी त्याला जाणीव म्हटलंय. जवळजवळ ओळख कुठे कशी व्हावी त्या अंगाने किंवा लाईफ फोर्स असं जे म्हटलं जाते त्याला चैतन्य म्हणतात. म्हणजे लाईफ फोर्स म्हटलं की आणखी थोडंसं इंग्लिशमध्ये काही लोकांना लवकर कळतं मराठीपेक्षा. पण त्यालाच जीवनशक्ती हा योग्य शब्द आहे. आणि त्यामुळे इथे आई बाबा हा प्रकार तिथे नाही. ते केवळ चैतन्य स्वरूप आहे आणि त्या चैतन्य स्वरूपाचा आपण अंग आहोत हा बोध तिथे असला पाहिजे. मी म्हणणारं जे जाणणे पण जिथे आहे ते त्या चैतन्य स्वरूपाचं मी आहे. म्हणजे मी म्हणतो कोण ते चैतन्य स्वरूप मी म्हणतो. पण हे चैतन्य स्वरूप मी म्हणतं तिथे जे जाणणे पण जाणीव म्हणून त्या चैतन्य स्वरूपाचं जे स्फुरण आहे तिथे गोंधळ होतो. कारण ती जाणीव देह मी म्हणते आणि तिथे सगळं गणित चुकतं. तर ह्या जाणीवेने चैतन्यच मी, मग त्याला तुम्ही आनंद मी म्हणा, ब्रह्म मी म्हणा, काही म्हणा, पण ते तत्वच. म्हणजे तत्वाची ओळख होणं महत्वाची आहे. शब्दाची ओळख हे शब्दज्ञान. प्रत्यक्ष तत्वाची ओळख होईपर्यंत हा गोंधळ होणार. ते तत्वाला कोणतंही नाव नाही. म्हणजे देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा. इथे भजा आत्मदेवा हा बोध दिलाय त्यांनी की जिथे आत्म म्हणजे जे आपण आहोत अशी जी दृढ भावना आहे तेच ते चैतन्य आपण आहोत हे लक्षात आलं पाहिजे. आणि तिथे हे स्मरण करायचं. म्हणजे तेवढीच कल्पनेत गुंतायचं नाही. कल्पनेत गुंतला तर काल्पनिक परमार्थ होतो आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनात अगदी अनुभूतीच्या दिशेने जे आपण हे करत राहू तेव्हा असे गोंधळाचे प्रश्न आपल्याला निर्माण होणार नाही. असो, थोडक्यात त्याचं विश्लेषण करायचं. कारण तो गोंधळ होता का म्हणे आपण सत्साधक आहात त्यामुळे आपल्याला हा गोंधळ आपल्या मनातून काढून टाकायचा. पुढचा प्रश्न असा आहे, परमार्थ आणि पुरुषार्थ यांचा संबंध जीवनाच्या दृष्टीने सांगा. नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वरीला पुरुषार्थाचे बळ का म्हटले आहे? परमार्थामध्ये आपल्या ठिकाणी म्हणजे सांगितलं गेलं की 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. पुरुषार्थ याचा अर्थ जीवनाचं सार. लक्षात घ्या, आपल्या जीवनाचं सार काय, कसं जगायचं जीवन याचं मार्गदर्शन म्हणजे हे 4 पुरुषार्थ आहे. वेदकालीन ऋषीने 4 पुरुषार्थ सांगितले.
किंवा जीवन जगण्याचा हा प्रवास जगण्याचा हा अर्थ सांगितला आहे. त्याचबरोबर 4 आश्रमही सांगितले, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम, हे 4 पुरुषार्थ सांगितले. आता हे 4 पुरुषार्थ आणि हे 4 आश्रम असं जे सांगितलं त्याचा अर्थ काय, तर 25व्या वर्षापर्यंत ब्रह्मचर्याश्रम सांगितले, 25 ते 60 वयोमानापर्यंत गृहस्थाश्रम सांगितले, 60 ते पुढे 70 म्हटलं की वनात जा, वानप्रस्थ आश्रम, आणि 70च्या पुढे संन्यासाश्रम. तेव्हा वनात जायचं का, पुढच्या वेळी जायचे वनात म्हणून, म्हणजे इथे ज्या सुखसोयी उपभोगल्या आहेत त्याच्यात राहायची जी सवय आहे ती तोडायची आणि आनंदाने कसं राहायचं सुखसोयी शिवाय, म्हणजे म्हणजे वानप्रस्थ आश्रम. लक्षात घ्या, वनात जाणं म्हणजे आजही आपल्याला हे करता येतं पण आपण ते करत नाही, मग गोंधळतो. कळलं ना, गोंधळ कसा होतो, आपण घरात असतो, आपण 70 झाली तर वानप्रस्थ आश्रममध्ये हे लक्षात ठेवायचं असतं. आपण लक्षात, आपण मुलांच्या ह्याच्यात डोकं घालतो, हे असं कर, हे असं कर, तू असं कर, का बा अनुभव जास्त आहे. पण तुमच्या अनुभवाची त्यांना गरज नाहीये, ज्यांना जेव्हा गरज लागेल तेव्हा सांगा, तर पाहुण्यासारखे थांबा, त्याला म्हणतात वानप्रस्थ आश्रम. जर पाहुण्यासारखे राहिलात तर कधी गोंधळ होणार नाही, कारण तरुण मंडळाला प्रत्येकाला विचार करण्याची कुवत आहे आणि तरुण मंडळी आजची हुशार आहेत हे समजायचं. आपल्याला अनुभव आहे तर आपल्या काळात, आताच्या काळात तरुण मंडळींना जो अनुभव त्यांच्या काळात. फक्त चुकत असेल तर, चुकत असेल म्हणजे हे 4 आश्रम सांगतोय, 4 पुरुष त्याच्या अंगात चुकत असेल तर, आणि कोणी विचारलं तर, विचारल्याशिवाय सांगायचं नाही. हे जर तत्व आपल्या मनामध्ये पक्का धरलं ना की त्याला म्हणतात वानप्रस्थ आश्रम. की जंगलामध्ये समजा तुम्ही गेले, तुम्हाला कोण विचारणार, कोण नाही विचारत. मग तुम्ही एकटे असता आणि एकटेपणाने सगळा आनंद उपभोगायचा असतो, त्याला म्हणतात वानप्रस्थ. तसं घरात राहून किंवा कुटुंबात राहून किंवा कुठेही राहतात, जंगलात जायची काय सोय राहिलेली नाही आपल्याला, पण एकांतात कसं राहायचं हे कळलं पाहिजे. लक्षात घ्या, कोणाशी लिप्त न होता आनंदाने राहता आलं पाहिजे. म्हणजे ह्या 4 आश्रमाचं वर्णन आपण सांगितलं की ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, म्हणजे आपण जो संसार करतो की 25 ते 60 वयापर्यंत हा सगळा आश्रम करा. म्हणजे 60 वर्षांचा आपल्याला रिटायर्ड करतात ना, म्हणजे काय वानप्रस्थ आश्रममध्ये जातात, हे कळलं ना. लोकांना ते कळत नाही, ते घरात राहून पण आपण हुशारी करतो ना. म्हणजे जे नोकरी करणारे मंडळी ते घरी आले ना आणि रिटायर्ड झाले की तिथे कोण विचारत नाही, मग घरात दादागिरी करायला लागतात, कळलं, आणि तिथे गोंधळ होतो. आणि नाही करता आलं तर निराश होतात, सगळ्यात मोठा गोंधळ आहे. जर आपल्याला हे जीवन जगण्याची पद्धत माहीत नसेल तर 60 वर्षानंतर काय करायचं हा मोठी पोकळी निर्माण होते. आता आपल्याला कोण विचारणार नाही हो, कारण सत्ता गाजवलेली आहे, आपल्या हुशाऱ्या केलेल्या आहेत, त्या सत्ते पण मागायचं आहे. घरी पण जास्त, आपण 8 तास नोकरी करतो, आज 8 नाही 9 10 तास, घरी येतो 4 तास, त्यातले लवकर झोपला लवकर उठला की तेही वेळ जातो, प्रवासात वेळ जातो, त्यामुळे तेवढी काही जवळीक राहत नाही. त्यावेळेला आपोआप सगळं चांगलं वाटतं. पण रिटायर्ड होऊन नवरा घरी राहिला किंवा बायको घरी राहिली की तिथे वाद निर्माण होतात. का? वानप्रस्थ आश्रम, आता मी रिटायर्ड झालं हे विसरतो, आता गडबड करायची नाही हे लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून वानप्रस्थ आश्रम हा जो प्रकार जो आपण म्हणतो तो व्यवस्थित समजला पाहिजे. आणि त्याच्यापूर्वी संन्यास आश्रम, कधी संकल्पाचा न्यास नाव संन्यास. संन्यास म्हणजे काय? मुक्त होणं. लक्षात घ्या, सर्व नात्यातून गोत्यातून मुक्त होऊन जीवन जगता आलं पाहिजे. म्हणजे 70च्या नंतर वानप्रस्थ आश्रम म्हणतात 80व्या वर्षी मुक्त झालं पाहिजे. का मुक्त झालं पाहिजे? पूर्वी तरुण होता तसा तू चालू शकणार नाही, धावू शकणार नाहीस, ठणठणीत राहा. पण जे तारुण्यपणे जी शक्ती असते ती थोडीशी कमी होणार, कारण तो हेच आहे, नियम आहे शरीराचा. आणि त्यावेळेला अगदी शांतपणे आनंदाने सगळ्या गोष्टी मुक्तपणे जगण्याचे एक जर जमलं तर हे 4 आश्रम आणि 4 पुरुषार्थाचा संबंध लक्षात घेता येईल. म्हणून आता आपण सांगितलं ब्रह्मचर्य आश्रम आणि धर्म हा पुरुषार्थ. आता पुरुषार्थाचा अर्थ परत लागेल. पुरुष म्हणजे स्वरूप,
पुरुष म्हणजे स्वरूप आणि स्वरूपासाठी जीवन जगणं म्हणजे पुरुषार्थ, की जिथे स्वरूपाच्या अधिष्ठाना जीवन जगणं म्हणजेच पुरुषार्थ. अर्थ लक्षात, अर्थ पुरुषार्थ पुरुषासाठी म्हणजे स्वरूपासाठी जीवन जगणं किंवा स्वरूपाच्या अनुभवातून जीवन जगणं लक्षात घ्या. पण धर्म काय? धर्म सकल धर्मा माझी धर्म स्वरूपी राहणे स्वधर्म. हा जो संतांनी सांगितला तो खरा अर्थ आहे धर्माचा अर्थ, की जे आपल्याकडे अज्ञान आहे त्या अज्ञानाला ब्रह्मचर्यामध्ये पूर्वी गुरुकुलामध्ये मुलं जायची लहानपणीच, अगदी 6-7 वर्षाचे झाले की त्यांना गुरूंच्या आश्रमात पाठवायचे आणि तिथे गुरु ह्या आपल्या शिष्यांकडनं हे सगळं व्यवहार पण कामही करायला लावायचे आणि ज्ञानही द्यायचे, दोन्ही गोष्टी तिकडे असायच्या. आणि त्यामुळे ब्रह्मचर्य आश्रम आणि धर्म ह्याचा संबंध आहे. धर्म म्हणजे इथे आणखीन एक व्यवस्थित गोष्ट की ज्ञान प्राप्त करून घेणं. धर्म ह्याचे अनेक अर्थ आहेत, म्हणजे कर्तव्य धर्म, गुणधर्म, स्वभाव धर्म, हे जे सगळे धर्म म्हणतो की धर्म म्हणजे आता आपण म्हणतो शरीराचा धर्म, म्हणजे शरीराचं नेमके स्वभाव धर्म म्हणजे शरीराचे नेमके गुण काय, शरीराला काय हवं काय नको हे कळलं पाहिजे. शरीर धर्म म्हणजे आपल्याला शरीराला काय खाणं पिणं लागतं, कशी झोप लागते, कसं उठावं लागतं, हे सगळं जे असतं ते शरीर धर्म आहे. म्हणजे हे सगळं आपल्याला सांभाळता आलं पाहिजे आणि हे सांभाळण्याचं ज्ञान म्हणजे धर्म. म्हणजे सर्वात महत्वाचं काय, अज्ञान कुठे आहे, मी कोण आहे ह्याची ओळख सर्वसाधारण माणसाला नसते. त्याच्याकडे देहभाव असतो म्हणजेच अहंकार असतो. लक्षात, देहभावालाच सूक्ष्म अहंकार म्हणतात आणि सूक्ष्म अहंकाराचा विस्तार म्हणजे मी असा आहे तसा आहे जे प्रत्येक माणसाला वाटतं. तुम्हाला ओळखता काय, तुम्हाला ओळखत नाही असं आपण म्हणतो ना कधी, जर रागात समजतोच काय मला असं म्हणतो, हा सगळा अहंकार असतो, काही समजत नसतं कोण, पण आपणच आपल्याला काहीतरी वेगळं समजत असतं. आणि हे जर वेगळंपण जर घालवायचं असतं त्याला म्हणतात धर्म. आणि ह्या धर्माच्या अधिष्ठानावर गृहस्थाश्रम करायचा असतो. गृहस्थाश्रम म्हणजे आता एक दोन्ही अंगाने आहेत, संसार करणं, लग्न, मुलं बिलं बाळवणं आणि त्यासाठी अर्थ आणि काम. म्हणजे अर्थ म्हणजे पैसे मिळवण्याचं ज्ञान आणि काम म्हणजे त्या अंगाने सगळ्या आपल्या, म्हणजे आता काम म्हणताना बघा परत लक्षात घ्या, माणसाला जे जे काही हवं असतं त्या ज्या इच्छा आहेत त्या आपल्याला तिकडे पूर्ण करून घ्यायच्या असतात आनंदाने, चांगल्या इच्छा. एकच आहे धर्माच्या अधिष्ठान असलेली इच्छा. परत लक्षात, अधर्माच्या अधिष्ठान इच्छा म्हटलं की त्या अनिष्ट असू शकतात. म्हणून धर्म काय, तू कोण आहेस ही तुझी ओळख झाली पाहिजे. मी कोण आहे ते मी म्हटल्यानंतर नाव म्हणजे मी नाही, मी म्हणजे शरीर हेही खरं नाही. त्या शरीराच्या अपेक्षेत माझं जात किंवा पंथ किंवा धर्म जे तथाकथित धर्म म्हणतो हिंदू वगैरे ते पण मी नाही. कारण जन्माला आलं तर तिथं काहीच नव्हतं. तिथे जन्माला देह आणि देहातून जाणणारं जे तत्व आहे ह्या दोनच गोष्टी तिथे होत्या. तिथे कोणी नाव दिलं नव्हतं, जात नव्हती, धर्म नव्हता, काही नव्हतं. मग ते ज्ञान आपल्याला झालं पाहिजे आणि ते ज्ञान म्हणजेच खरं धर्म. धर्माचं ज्ञान म्हणजे अज्ञानातून अर्थात हे धर्म म्हणजे काय, इथे हे सगळं शब्द ज्ञान दिलं जातं. परोक्ष आणि अपरोक्ष असे शब्द दोन वापरले जातात. परोक्ष ज्ञान म्हणजे काय, शाब्दिक ज्ञान, आणि अपरोक्ष म्हणजे अनुभूतीचं ज्ञान. दोन गोष्ट, अनुभूती आणि शब्द, याच्याला फरक आहे. बरेच लोक म्हणायचे फरक काय हो, विचारच ना. नाही, हाताला चटका लागला तर चटका हे अनुभूती ज्ञान आहे. पण जोपर्यंत चटका लागत नाही तर बघा तुला चटका, लहान मुलाला सांग बघा चटका आहे, गरम आहे, हू आहे, हा तो सगळं हू आहे, हा सगळं त्याला कळतं. हात लागलेला नसतो, पण ज्या दिवशी हात लागला तेव्हा तो हू म्हणजे काय त्याला कळतं. हे अनुभूती ज्ञान. लक्षात, म्हणजे ही अनुभूती, आत्मतत्वाची अनुभूती येणं हे धर्माचं कार्य आहे. लक्षात. म्हणून इथे ह्या अधिष्ठानावर जीवन जगायचं म्हणजे अर्थ आणि काम. म्हणजे आपलं 25व्या वर्षानंतर जगामध्ये जो आपण सगळ्यांशी संबंधित होतो त्या संबंधित होताना आपण सगळ्यांशी कसं आनंदाने राहायचं, आपली उपजीविका कशी आपण सांभाळायची. अर्थ म्हणजे अर्थशास्त्र आलं तिथे. पण दुसराही अर्थ आहे की त्या धर्माच्या अर्थावर की धर्माच्या अधिष्ठानावर
आपल्याला हे सगळं काही जीवन जगण्याची प्रॅक्टिकल जीवन जगायला पाहिजे. तुम्ही काम करायला जाता, सगळ्यांशी संबंधित होता, नातेगोती असतात, ह्या सगळ्यांना कसं पाहायचं, कसं जीवन जगायचं हे धर्म कळल्याशिवाय नाही कळत. इथे इतर वेळा आपण माझं तुझं ह्याच्यात इतके अडकलेलो असतो आणि त्याच्यात आपण दुःखी होतो. खरं सांगायचं तर ज्याला आपण प्रेम म्हणतो तो मोह असतो. देहभावातून माणूस ज्या गोष्टीला मी प्रेम करतो असं म्हणतो तो खरा मोहाची गोष्ट असते. खरं प्रेम हे आत्मतत्वाच्या अपेक्षेत आहे, लक्षात ठेवा. म्हणून आपण आनंदमय आहो, प्रेममय आहो, हा जो भाग आहे तो त्या स्वरूपाशी अपेक्षित आहे. आणि त्यामुळे त्या अंगाने जेव्हा आपण जीवन जगायला लागतो त्या अर्थ आणि काम हे पुरुषार्थ होतात. म्हणजे स्वरूपाच्या अपेक्षेत आपण जीवन जगतो आणि त्याची दिशा काय असली पाहिजे? मोक्ष. मोक्ष म्हणजे मुक्त होणं. जन्म मरणातून सुटका म्हणजे मोक्ष हा भाग नाही, हा आपला नेहमीचा गोंधळ आहे. अज्ञान आहे, ह्या अज्ञानातून पूर्णता मुक्त झालं पाहिजे. म्हणजे जीवन जगत असताना प्रत्येक तुझं जीवन हे धर्माच्या अधिष्ठान असलं पाहिजे. विचार, उच्चार, आचार आणि हे सगळ्यांशी संबंधित होऊन आपण जीवन जगत असतो. त्याचं अधिष्ठान धर्म. धर्म म्हणजे स्वरूपच आहे, चैतन्यच आहे. जे आहे ते चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे, माझं जीवन नाही. देहाच्या अपेक्षेत आपण जेव्हा मी आणि माझं म्हणतो तिथे आपला जीवनाचा सगळा गोंधळ आणि सगळे प्रश्न गुंतागुंतीचे होतात. मग तिथे माझं काय, तुझं काय याच्यानं कोर्ट कचऱ्या सुद्धा होतात. शेवटी तिथे अर्थ आणि काम म्हणजे जीवन जगण्याची दिशा चुकते. म्हणून अर्थ तर हवाच, म्हणजे पैसे हवे किंवा सुखसोयी हव्यात. काम म्हणजे या सगळ्या सुखसोयी आनंदाने जीवन जगायचं आपल्याला. आणि त्याचं अधिष्ठान मात्र धर्माचं असलं पाहिजे, म्हणजे काय ज्ञानाचं असलं पाहिजे. आणि त्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर जीवन जगता 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 शेवटी केवळ ते चैतन्यमय होऊन राहणं म्हणजे मोक्ष. 25व्या वर्षापर्यंत ज्ञान प्राप्त करायचं आहे, म्हणजे परोक्ष ज्ञान प्राप्त करायचं. 25 ते 60 वर्षापर्यंत त्या ज्ञानाच्या अधिष्ठानात जगायचं आहे, म्हणजे तिथे प्रयत्न करायचा अपरोक्ष ज्ञानातून जीवन जगायचं, अनुभूतीतून जीवन जगण्याचा अभ्यास. आणि ह्या अभ्यासातून ज्यावेळेला चैतन्यमय जीवन आहे हा अनुभव येतो त्यासाठी मुक्त झाला म्हणजे मोक्ष. म्हणजे परमार्थ आणि 4 पुरुषार्थ हे एकच आहेत, एकरूप आहेत, वेगळं काहीच नाही. आणि म्हणून नामदेव महाराजांना ज्ञानेश्वरीमध्ये हेच मार्गदर्शन केलं आहे. म्हणून ज्ञानेश्वरीला पुरुषार्थाचे बळ म्हटले. सगळी भगवद्गीता ही 4 पुरुषार्थ सांगते. अधिष्ठान हे 4 पुरुषार्थाचं आहे. भगवद्गीतेचं अधिष्ठान 4 पुरुषार्थ आहे. ज्ञानेश्वरी सुद्धा तेच सांगते, दासबोध सुद्धा तेच सांगते. म्हणजे संतांचं सगळं वाङ्मय हे 4 पुरुषार्थ जे आता मी सांगितलं आहे ते 4 पुरुषार्थ. आणि त्या 4 पुरुषार्थावर विविधतेने जीवन माणसाला जगता येतं, आनंदाने जीवन जगतं. प्रभू रामचंद्राने सुद्धा 4 पुरुषार्थाने जीवन जगले आणि कृष्ण सुद्धा 4 पुरुषार्थातून जीवन जगले. दोन्ही जीवन जगण्याची पद्धत वेगळी, विविधता आहे दोघांच्या जीवनात, पण पुरुषार्थ दोघांनी सापडले. म्हणून तर त्यांना आपण भगवंत म्हणतो. जे संत म्हणून किंवा ऋषी मुनी जे आपले होते ते हे 4 पुरुषार्थाच्याच अधिष्ठानात जीवन जगले. पण जसजसा काळ बदलला आणि हे 4 पुरुषार्थाचं अर्थ आपोआप नाहीसा झाला, मार्गदर्शक तेवढे आले नाहीत किंवा त्या पद्धतीने मार्गदर्शन केलं नाही. आणि त्यामुळे आपण जे जीवन जगतो आहोत तो 25व्या वर्षापर्यंत ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते व्यावहारिक ज्ञानाच्या अपेक्षित करत असतो. आणि त्या व्यावहारिक ज्ञानातून पुन्हा अर्थ काम म्हणजे संसार करतो, पण तिथे स्वरूपाचं ज्ञान नसतं, इथेही स्वरूपाचं ज्ञान नसतं. आणि त्यामुळे मोक्ष काय मिळत नाही, कपाळ मोक्ष होतो. झालंच तर की इथे नेमकं आपलं जीवनाचं गणित चुकतं. म्हणून पुरुषार्थ हे स्वरूप ज्ञानाच्या अधिष्ठानावर असलं पाहिजे. सगळं जीवन आपलं जगायचं आपल्याला ते स्वरूप ज्ञानाच्या अधिष्ठानावर जगलं पाहिजे. म्हणून हे स्वरूप ज्ञान महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ह्या सगळ्या अंगाने हे जे 4 पुरुषार्थांचं अधिष्ठान काय पाहिजे? स्वरूप कोण आहे.
मी हा शब्द उठे जिथे स्वरूप ते, सच्चेत सुखात्म्या तुझे. देहादी जड विश्व ज्यामध्ये स्फुरे, तो तू स्वय ना तुझे. आहे आपण मीपणा रहित ते, लक्षी मुळीची खुणा. दृश्यादृश्य गिळोनी तन्मयपणे, हो तू तुझा देखणा. किती सुंदर सांगितलंय. स्वरूपाला अनुभवायचं कुठे? जिथे मी असं जे आपण अनुभवतो. मीला मी म्हटलं मीला अनुभवतो की नाही आपण? पण ते कळत नाही अनुभवतो का. मी म्हटलं की देह मी म्हणतो आणि तिथं खरा मीचा अनुभव येत नाही. हा तिथेच गोंधळ होतो. म्हणून मी म्हटल्यानंतर तिथे ते चैतन्य स्वरूपच मी म्हणतो हा भाव असला पाहिजे. देहभाव आणि देवभाव असे दोन प्रकार सांगितले जातात परमार्थ. परमार्थ सिद्ध होण्यासाठी देवभावाचा अभ्यास झाला पाहिजे. देवभाव म्हणजे काय आणि देहभाव म्हणजे काय? हा जो मी आहे, मी देह म्हणतो तेव्हा तो देहभाव. आणि हे जे मी म्हणून जे जिथे जे स्फुरण होतं तिथे हे चैतन्य स्वरूपाचा हा भाव निर्माण झाला तो देव. म्हणजे फक्त भावामध्ये फरक आहे, त्यालाच परमार्थ म्हणतात. देवभावाच्या अधिष्ठान जीवन जगलं तर परमार्थ. म्हणून मी हा शब्द उठे म्हणजे जिथे स्फुरण आहे मी मी मी, कारण आपल्याकडे सतत स्फुरण आहे. आणि हे जे मी हे स्फुरण आहे आता कुठे आहे ते शोधता येत नाही. बघा तुम्ही कुठे आहे. तुम्ही सगळीकडे डोक्याकडे हात लावा, छातीकडे हात लावा, पोटाकडे हात लावा. बरेच लोक सांगतात हृदयाकडे आहे. कारण लहानपणापासून तुम्हाला तू कोण? मी असा हात दाखवला आई बाबाने, ते मी म्हणतो. जर लहानपण गंमत सांगायची तर लहानपणात मुलाला शिकव. मी म्हटलं की ते डोकं मी 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 तर मोठा झाला मी करेल. कळलं ना. संस्कारातून करत असतं. पण मी हा शरीरात कुठेच नाही. शरीरामध्ये जर पाहायला गेलं आपल्याला वाटतं शरीरात आहे, पण शरीरात कुठेच नाही खरं बघायला गेलं तर. ह्या विश्वाला व्यापून असलेलं जे चैतन्य आहे हे चैतन्य जे आहे ते मी म्हणतो. त्याचं स्फुरण आहे म्हणून तो जन्माला आलास. त्याचं स्फुरण जे आहे ते साकार झालं, त्याला म्हटलं आपण जन्म. म्हणून मी हा शब्द उठे म्हणजे स्फुरे जिथे स्वरूप ते. म्हणून स्वरूपातूनच हे मी हा शब्द स्फुरतो. व्यवस्थित समजलं पाहिजे की जे स्वरूप आहे, जे चैतन्य स्वरूप आहे ते देहरूपानेही प्रगट आहे, विश्वरूपाने प्रगट आहे आणि अनंत रूपाने प्रगट आहे. ते मी अनुभवण्यासाठी ह्या देहाकडे पाहावं लागतं. कारण देह हे अनुभवण्यासाठी आहे. देह हे जे अधिष्ठान आहे ते या मीचा अनुभव घेण्यासाठी आहे. म्हणून देहाच्या ठिकाणी हे चार पुरुषार्थ म्हणजे हा देहाने जीवन जगत असताना हा मीच्या स्मरणामधून जीवन जगण्यासाठी आहे. मी म्हटल्यानंतर हे जे अनंत स्वरूप मी आहे ते ह्या देहातून कार्यरत आहे. हा भाव तिथे असला पाहिजे. लक्षात घ्या की पाहणारं जे आहे डोळ्यातून कोण पाहतं? डोळे पाहत नाहीत. मग डोळ्यातून पाहते आपण म्हणतो जाणीव पाहते, मन पाहतो. बरोबर आहे, मन पाहतो. मनाच्या द्वारे डोळ्यातून पाहिलं जातं, कानातून ऐकलं जातं. पण हे जे मन म्हणजे नेमकं काय? त्या मन म्हणजे जेव्हा मी देह मी म्हणतो तेव्हा ती शुद्ध आत्मतत्व मन रूपाने प्रकट होतं. मग ते अज्ञान आहे. मग ह्या मनाच्या ठिकाणी हा मीपणा बाजूला गेला पाहिजे किंवा देहभाव बाजूला करून जे पाहणारं तत्व शुद्ध ते चैतन्य स्वरूप आहे. आणि ह्या चैतन्य स्वरूपाचं मी, ते चैतन्य मी हा भाव धारण करण्याचा अभ्यास करायचा असतो. त्यासाठी साधना, त्यासाठी चिंतन साधना किंवा नामस्मरण सांगितलं जातं, स्वरूपस्मरण सांगितलं जातं. हे सगळ्या निर्णय मार्ग जे आहेत त्या मीकडे आपलं लक्ष केलं. पण आपण परत तिथे गोंधळ जातो. देवाकडे पाहिजे आकाशाकडे पाहतो. आहे आकाशाकडे नाही असं नाही, पण ते कळत नाही. अनुभवायचं असेल तर देहाकडे पहा. कुठे अनुभव येतोय? देहाकडे. मी म्हटल्यानंतर मी कुठे येतं? जाणीव जाणणं हे देहाकडे होतं. बाकी जे बाहेर आहे ते नेहमी स्वरूप आहे, ते त्यात कळत नाही. जसं गाढ झोपेत तुम्ही झोपला तिथे सुखी आहे की दुःखी आहे कळतं का? नाही. पण झोपल्यानंतर बरं वाटलं तर सुखी आहे.
उठल्यानंतर म्हणलं डोकं दुखतं तर दुःखी काही काही लोकांचं डोकं दुखतं उठल्या त्यामुळे डोकं खूप दुखतं. म्हणजे काय, झोपेत पण हा दुःखी होता, कळलं ना. पण गाढ निद्रेमध्ये हे सुख प्राप्त होतं असं जे सांगतं नेणीव स्वरूप आहे. तर म्हणून चैतन्य स्वरूप संपूर्णतः नेणीव स्वरूप आहे. त्या नेणीव स्वरूपात जे स्फुरण होतं ते मी, प्रत्येक देहातून मी आहे. तो अगदी पशु पक्ष्यांच्या ठिकाणी तो मी आहे, म्हणजे जाणणारं तत्व आहे. आणि अगदी वनस्पतीच्या ठिकाणी सुद्धा ते आहे आणि आपल्याही ठिकाणी ते सर्वत्र आहे. हे तिथे जे कार्य चालतं ते त्या अंगाने आपण हो म्हणू शकतो, पण आपल्या ठिकाणी त्याचा जाणीवपूर्वक अनुभव आहे. पाहणारं तत्व ते मी, जाणणारं तत्व ते मी, कानातून ऐकणारं तत्व ते मी, बोलणारं तत्व ते मी. तिथे देह हे फक्त साधन आहे. डोळा हे साधन आहे, कान हे साधन आहे, नाक हे साधन आहे. मग ह्या साधनाचा उपयोग करून घेता आला पाहिजे. पण इथे गोंधळ काय घालतो, देह मीच म्हणून देहाकाराला मी म्हणतो आणि तिथे गोंधळतो. कोणाचा, ह्या तत्वाचा. जाणीव रूपाने तत्व ह्या देहातून कार्य होते ते. म्हणून इथे सद्गुरूंची गरज असते की हे सांगणारे सद्गुरू भेटावे लागतात. अर्थात ते अनुभव त्यांच्याकडे असला पाहिजे. त्या अनुभूतीतून ते सांगू शकतात. नाही तर शब्दज्ञानी माणूस गोंधळ घालतो, कधी असं बोलत कधी असं बोलत. त्यामुळे त्याला शब्दज्ञान असेल तर त्याला नेमका अर्थ समजत नसेल तर गोंधळ होतो. म्हणून सद्गुरूंकडनं पुन्हा तुम्ही म्हणाल हे लगेच एका दिवसाचं काम आहे, काय एवढं मोठं कठीण आहे. आयुष्य जातं ते मी समजायला, कळलं. जन्म पण जातात. काही लोकांना अनेक जन्म घ्यावे लागतील. काही लोक म्हणतात आपण जाऊन दे पुढच्या जन्म घेऊया, ह्या जन्मात पटत. पुढचा जन्म तुझा कोणता असेल तुला कसं कळणार. तुला माणसाच्या जन्माला, जोपर्यंत माणसाच्या जन्माला येत नाही तोपर्यंत ज्ञान होणार नाही. पक्षाला पशुला मी कोण असा प्रश्न विचार पडत नाही. ते नेहमीपूर्वक जीवन जगतात. थोडीशी जाणीव असते, थोडीशी बुद्धी असते, पण मानवी देहातूनच हे ज्ञान आत्मसात करता येतं. म्हणून ह्याच जन्मात प्रयत्न करा. जितका प्रयत्न कराल तर पुढचा जन्म त्या ज्ञानातून मनुष्याचाच होईल. पण सोडून दिलं तर पुढचा जन्म कोणता होईल ते सांगता येणार नाही. बरेच लोक आपल्याकडे काय करतात, पुढचा जन्म म्हणजे कावळाच बघतात. दरवाज्यात कावळाला खिडकी बघ तुझं काकाला, मामाला, आई आणि बाबाला होतं ना. श्राद्धाला पण कावळा शिवला पाहिजे. म्हणजे काय, तो आत्मा तिथे फिरतो. म्हणजे हा कावळा तिथे शिवला तर याचा आत्मा शांत झाला. आता हे काय वेगळंच प्रकरण आहे. म्हणजे हा गोंधळ किती घालतो आपण या सगळ्या परमार्थामध्ये. म्हणजे प्रत्येक माणूस पुढच्या जन्मात कावळा होणार हे जसं सिद्ध झालं. आणि नेमका तो आला शिवला, अरे वारा शिवला जेवला. अरे काय जेवला, आत्मतत्व कसं जेवणार. पण आपण कल्पना आहे, काल्पनिक गोष्टी खूप आहेत आपल्या. परमार्थ म्हटलं की ह्या कल्पना भरपूर असतात. म्हणून मुक्त झालं पाहिजे. मुक्त होणं हे सर्वात महत्वाचं. मोक्ष म्हणजे मुक्त होणं. मुक्त होणं म्हणजे जेव्हा हा देह सुटायची वेळ येईल त्या मुक्त होऊन देह सोडायचे. याच्यासाठी केला होता अट्टहास. काय म्हटलंय, शेवटचा क्षण गोडवा म्हणजे मुक्त व्हायला पाहिजे. शेवटच्या क्षणी मुक्त होऊन गेलास तर खरं, नाहीतर पुढच्या जन्मात पुन्हा 84 लक्ष योनी फिरायला लागतील. लक्षात 1-2 नाही असं म्हणतात. आपल्याला माहीत नाही, आपण काय जाऊन आलो की नाही ते आठवत नाही, कळलं नाही. पण आपण ह्या देहामध्ये असतानाच हे आत्मतत्वाचा अनुभव घ्यायला पाहिजे. म्हणून मी हा शब्द उठे जिथे सर्वते सच्चित सुखात्म्यात. हे सच्चिदानंद स्वरूप जे म्हटलं जातं ते मी आहे. ते सच्चिदानंद स्वरूप मी म्हणतं. लक्षात घ्या, एक चैतन्य स्वरूप मी म्हणतं. हे चैतन्य स्वरूप कुठे आहे, अनंत चैतन्य. आता अनंत चैतन्य स्वरूप आलं की तुझं माझं कुठे आलं, काहीच नाही, सगळं मीच. अहम सर्वत्र प्रभवा मत सर्वत्र प्रवर्तते. की माझ्यातून हे सर्व प्रगट झालेलं आणि मीच सर्वत्र आहे. हा जो बोध आहे की मीच माझं व्यालो, माझ्याची पोटी आलो, असं जे संत सांगतात. म्हणजे चैतन्य स्वरूपातूनच ही सगळं विश्वरूप प्रगट झालेली आहे. म्हणून मीच माझं व्यालो, माझ्याकडून प्रगट झालं. आणि त्या प्रत्येक रूपात मीच आहे. म्हणून हा जो मी आहे ना ते चैतन्य. लक्षात, मी
हा स्वामी आहे, स्वामी आहे, स्वामी तिन्ही जगाचा स्वामी. म्हणून मी हा शब्द उठे जिथे स्वरूपते सच्चित सुखात्म्या तुझे. देहादी जड विश्व म्हणजे देह जड विश्व म्हणजे स्थूल जग जे आहे ते देहादी जड विश्व ज्यामध्ये स्फुरे ज्याच्यातून प्रगट होतं तो तू स्वय. म्हणजे मी कोण? ज्याच्यातून हे सगळं विश्व निर्माण झालंय ते अनंत स्वरूप ते मी. बघा लक्षात कसं येतं ते. खरं वाटत नाही ना, माझ्यातून सगळं कसं प्रकट होणार? देहभावात माझ्यातून काहीच प्रकट होत नाही. माझ्यातून राग लोभ मद मत्सर प्रकट होतात. कळलं? जेव्हा चैतन्य भावात जाल तेव्हा हा देह आणि देहभाव सगळा वितळून गेलेला असतो आणि त्या चैतन्य भावातून ते संत सांगतायत. आपला देहभाव तो आपण ऐकतोय आणि ते सांगताय चैतन्य भावातून. म्हणून देहादी म्हणून ती ओळख सांगते मी कोण आहे. देहादी जड विश्व ज्यामध्ये स्फुरे तो तू स्वय ना तुझे. दुसरं कोणच नाही, एकच आहे तू. एकच हा मी आहे. अख्ख्या विश्वातून विश्वाला अनंत रूपाने प्रगट झालेला जो मी आहे तो हा एकच आहे. पण आपण सगळ्यांना वेगळं वेगळं पाहतो म्हणून तिथं गोंधळ होतो. म्हणून देहादी जड विश्व ज्यामध्ये स्फुरे तो तू स्वय ना तुझे. मग लक्षात घ्या पुढे काय आहे. आपण मी पणा रे. म्हणजे मी म्हणताना मीपणा बाजूला करा. मी कुठे शोधायचं नाहीये. तर तिथे मी देह आहे हा भाव बाजूला करायचा आहे. आणि आहे ते हे चैतन्यच आहे आणि हे चैतन्य मी आहे. हे आहे आपण जे आहे चैतन्य आहे ते आपण आहोत. आहे आपण मीपणा विरते. ते देहभावातून मी म्हटला तर गोंधळ आहे. एवढं साधं लक्षात आलं पाहिजे की देहभावातून मी नाही तर मी म्हणणार अनंत स्वरूप मी आहे. म्हणून आहे आपण मीपणा रहित ते लक्षी मुळीची खुणा. इथे तुझं सगळ्या मुळाकडे लक्ष जाऊ दे. हे सर्व जगाचं मूळ आहे. काय मूळ आहे? मी म्हणजेच निर्गुण निराकार स्वरूप. जे सगुण निराकार झालं तर ते मी म्हणतं. निर्गुण निराकार स्वरूपात मी पण नाही तू पण नाही काय पण नाही. अर्थात सगुण निराकार स्वरूपामध्ये सुद्धा आहे पण आहे. तिथे मी आणि तू नाही. पण साकार रूपामध्ये मी तू आला कारण तिथे वेगळी वेगळी रूप आहे. म्हणून सगळी जी रूप आहेत तिथे एकच मी आहे पण ते समजत नाही. मग काय करायचं? सर्वांचं भलं होते म्हणा. जास्त डोकं खायला लागलं तिथे मी कुठे इथे मी कुठे शोधता येणार नाही. बुद्धिबळाचा आपण जेव्हा खेळ खेळतो त्या बुद्धिबळाच्या मध्ये किती आहेत? 64 आहेत ना? बरोबर ना? माहित नाही. 32 32 64 16 हो 16 32. सगळ्या सोंगट्या हत्ती आहे घोडे आहेत जाते 32 पण हत्ती घोडे प्यादी बिदी भरपूर आहेत. मारामाऱ्या भरपूर करतात आणि खेळ संपला की सगळ्या एका खूप जाऊन ठेवतात. समोर खेळताना अगदी अतिटतीने खेळतात दोघं आणि संपल्यानंतर काय होतं? सगळे एकत्र येतात आणि एका बॉक्समध्ये बसले जातात. तसं विश्व आहे. बुद्धिबळाचा खेळ आहे. मोक्ष मिळाल्यावर हा खेळ वाटत नाही. हे सगळं आनंदी आनंद आहे. लक्षात घ्या. म्हणून माझं तुझं करून जे आपण उगी राग लोभ मोह मद मत्सरामध्ये इतके अडकलेलो असतो त्याच्यातून मुक्त व्हा. मोक्ष म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मुक्त व्हायचं हे लक्षात ठेवा. अज्ञान म्हणजेच राग आहे. अज्ञान म्हणजेच मोह आहे. अज्ञान म्हणजेच मद आहे मत्सर आहे. हे सगळं अज्ञानाची लक्षणं आहेत आणि त्याच्यातून आपल्याला मुक्त व्हायचं. म्हणून ते प्रॅक्टिकल जीवन जगत असताना म्हणजे अर्थ आणि काम हे प्रॅक्टिकल जीवन जगण्याची तेवढा जो आपला वाट्याला जो आला प्रॅक्टिकल पहिलं ज्ञान घेतलं सद्गुण घेतलं त्याच्या अधिष्ठानावर मग प्रॅक्टिकल आपण जीवन जगायला शिकायचं. हे प्रत्यक्ष जेव्हा जीवन जगतो तर जीवन जगताना कधी देहभावातून जगतो. जर अभ्यास करणारा असेल तर कधी देवभावात होतो कधी देहभावात असतो. मग ते सद्गुरूंना विचारून म्हणजे धर्माचं अधिष्ठान अजिबात बाजूला करता येणार नाही. मोक्ष मिळेपर्यंत धर्माच्याच अधिष्ठानात जीवन जगायचं. दिशा मोक्षाची अधिष्ठान धर्माचं आहे. काय? तू चैतन्य स्वरूप आहेस म्हणून हे सतत लक्षात ठेवा. म्हणून आहे आपण मीपणा रहित ते लक्षी मुळीची खुणा.
मूळ स्वरूप आहे तिथे ते लक्षात. हे आहे आपण, म्हणजे हे जे देहाविरहित जे आपण आहोत हेच खूण आहे. मी म्हणतो हीच खरी खूण आहे. जास्त शोधायला नको. खरं जे मला मी आहे जे वाटतं ते स्वरूपच आहे. ही खूण आहे. ही खूण आपल्याला कळली पाहिजे. म्हणून आहे आपण मी पणारहित ते लक्षी मुळीची खुणा दृश्यादृश्य गिळोनी तन्मयपणे हो तू तुझा देखणा. म्हणून दृश्य जगत जे दिसते आणि अदृश्य म्हणजे विचार जगत, हे दोन्ही तुला गिळून टाकता आले पाहिजे. दृश्य जगत गिळून टाकायचं म्हणजे काय, कुठे अडकायचं नाही. सगळं जे आहे ते चैतन्यमय जीवन आहे. चैतन्याची रूप आहेत. म्हणून दृश्य रूप सुद्धा चैतन्य, विचार जगत सुद्धा चैतन्य. दृश्यादृश्य गिळोनी तन्मयपणे होतो तू, तुझ्याशी तू तन्मय होऊन जा. म्हणजे हा जो मी आहे या मीने आपल्या स्वामित्वाशी तन्मय होता आलं पाहिजे. आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. हे तन्मयता आहे. ही तन्मयता जेव्हा लागली तेव्हा मुक्त झालास. म्हणून मुक्त झालो तुझेपणे असं जे ज्ञानेश्वरमध्ये सांगितलं ना, की मुक्त झालो तुझेपणे. कशामुळे? ह्या ज्ञानामुळे, ह्या सद्गुरूंच्या ज्ञानामुळे मी मुक्त झालो, म्हणजे मोक्ष प्राप्त झालो. म्हणून जीवन जगत असताना आपल्याला हे 4 पुरुषार्थ साधता आले पाहिजेत. प्रत्येक पुरुषार्थ म्हणजे पुरुष आणि स्त्री हा अर्थ नाही, स्वरूप आणि रूप हा अर्थ आहे. रूप आणि स्वरूप. स्वरूप एक, रूप अनेक, आणि ही अनेक रूप एकाच स्वरूपाची आहे हा त्याच्या मागचा बोध आहे. म्हणून स्वरूपासाठी की स्वरूपाच्या अधिष्ठानावर आपल्याला सतत जीवन जगता आलं पाहिजे. आणि हे सगळ्या 4 अंगाने, 4 म्हणजे 4 स्टेप्स आहेत. त्या 4 म्हणजे तुम्ही कोणत्या वयात ते लक्षात घ्या. 60 नंतर मनात जायचं म्हटलं की अंगावर काटायला आता मनात, आता कुठे मनात जा. आता तर पैसे कमवून जमवून ठेवले, ते खाऊ द्या, प्रवासाला जाऊ द्या, इथे जाऊया तिथे जाऊ असं म्हणतात ना बरेच. सगळं करा. मग तेच वानप्रस्थ आश्रम आहे की आनंदाने जीवन जगा. पण इथे आता भांडण तंटे बिंटे काय राहता कामा नाही. सगळं काय जीवन परमेश्वराचं आहे. ह्या अंगाने पाहुण्यासारखं जीवन जगा. सगळ्यांशी सामंजस्य वृत्तीने राहायचं, समजून घ्यायचं. आपण समोरच्याने समजावून घ्यायचं. आपण समजून घ्यायचं, पण आपण समजून घेत नाही आणि समोरचा असा करतो तसा करतो. आपण राग लोक केलं तर आपण गोंधळ पडतो. कळलं? लक्षात ठेवा. जीवन जगण्याचं म्हणजे आपल्या ऋषीमुनींनी किती खोल चिंतन केलंय. माणसाचं जसं वय वाढत जातं तसं तसं त्याचा देहभाव अधिक घट्ट होत जातो. आणि देहभाव घट्ट झाला अहंकार अधिक वाढतो. आणि ते अहंकार तो मीच शहाणा आहे, दुसऱ्याकडे मूर्ख आहे असं वाटायला लागतं. आणि त्याच्यातून तो मोक्षाने ते कपाळ मोक्ष होतो. म्हणजे ते दुःख आपल्या वाटायला येतं. म्हणून आनंदाने जीवन जगायचंय म्हणजे मोक्ष प्राप्त करायचं की कपाळ मोक्ष साधायचं ठरवायचं कोणी? आपण. म्हणून आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. हा बोध आपल्याला किती महत्वाचा लक्षात घेता आला पाहिजे. लक्षात ठेवा की आहे आपण म्हणजे हे सतत लागते. हे 4 ह्याच्यामध्ये सगळं साधना आहे की आपण म्हणून मी म्हणून देह मी, नावाचा मी, जातीचा मी, धर्माचा मी, राष्ट्राचा मी नाही. हा मी हा स्वामी आहे, अनंत स्वरूप आहे किंवा सर्व विश्वाचा स्वामी. आपण प्रत्येक वेळेला सगळं वर्णन करत असतो, आरतीमध्ये वगैरे सगळं म्हणत असतो, पण त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही. आपण जेव्हा मूर्तीची पूजा करत असतो त्या मूर्तीची पूजा करताना सुद्धा मूर्तीकडे पाहायचं आणि स्फूर्तीच लक्षात घ्यायची. हे जेव्हा कळतात मूर्ती पूजा खरी कळत नाही. रामाची मूर्ती, विष्णूची मूर्ती, शंकराची मूर्ती, अनेक मूर्त्या आहेत. पण सर्व त्या कोणाच्या मूर्त्या आहेत? चैतन्य स्वरूपाच्या मूर्त्या. आणि हे चैतन्य स्वरूप कुठे आहे? जो पूजा करतो तिथेच अनुभव घ्यायचा. अनुभव घ्यायचा आहे तो देहात घ्यायचा असतो आणि विश्वात त्या अनुभवाला पाहायचं. लक्षात ठेवा, त्या अनुभवातून विश्वात पाहायचं आणि विश्वाशी संबंधित आहे. म्हणून ही सगळं विश्वातली रूप ही चैतन्य स्वरूपाची रूप म्हणून पहा. माझा मुलगा, माझी मुलगी, माझं घर आता बाजूला व्हायला पाहिजे. कळलं ना? हे आहे ते सगळं चैतन्य स्वरूपाचं आहे आणि ह्या चैतन्य स्वरूपाशी आपल्याला कसं संबंधित राहायचंय हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत 4 पुरुषार्थ आत्मसात होणार नाही. म्हणून ऋषीमुनींनी आपल्याला सांगितलं ते 4 पुरुषार्थ व्यवस्थित समजून घ्या.
त्याप्रमाणे 4 आश्रम काय तेही समजून घ्या. हे 4 आश्रम म्हणजे काय बांधून नाही, लक्षात ठेवा. हे एकदम म्हणजे ह्या वेळेला असंच वागलं असं नाही. कुठेही गेला तरी तुम्हाला स्वरूपातून सगळं कार्य करायचं आहे. म्हणजे अगदी 5 वर्षाच्या 10 वर्षाच्या 16 वर्षी म्हणून ज्ञानेश्वर माऊलींना 6व्या वर्षी कळलं. आपल्याला नाही कळत ती वेगळी गोष्ट. 60व्या वर्षी पण कळायला कठीण जातं, का हे काय आहे, खरं काय खोटं काय असा प्रश्न पडतो. पण 6व्या वर्षी चांगदेव 65 लिहिली म्हणतात ज्ञानेश्वर माऊलींनी, काय गाढ ज्ञान असेल त्यांच्याकडे, की हे त्यावेळेला त्यांच्याकडे सगळं तिथे सगळे 4 पुरुषार्थ त्यांच्याकडे प्रगट झाले. ज्यावेळेला अनुभूती झाली त्या अनुभूतीत मोक्षही त्यांना प्रगट झाला. आणि म्हणून हा सगळा जो जीवनाचा आपला प्रवास आहे, हा जीवनाचा प्रवास आपल्याला स्वरूपाच्या अधिष्ठानावरच करायचं, हे नेहमी लक्षात ठेवायचं. परमार्थ ह्याचा अर्थच हा आहे, स्वरूपाच्या अधिष्ठानावर आपली प्रत्येक कृती झाली. म्हणतो आपण प्रार्थना म्हणतो, स्वरूपानुसंधानी चित्त रमो निरंतर. महत्वाचं सांगतो आपण तिथे ऍक्च्युली प्रार्थना आहे ती स्वरूपानंद महाराजांची आहे, की उद्धारा जगदारा देई सर्व असावर. आपण फक्त थोडं चेंज केलं तरी मज होतं, तिथं आपण सर्व केलं, कारण जीवनविद्येच्या ज्ञानाचं सर्वांसाठी आपण वर मागितला, स्वरूपानंदांनी स्वतःसाठी मागितलं. देई सर्व असावर स्वरूपानुसंधानी चित्त रमो निर्णय. आपलं चित्त म्हणजे आपलं सतत चिंतन हे स्वरूपानुसंधानाचं असलं पाहिजे. स्वरूपाचं अनुसंधानातून जीवन जगण्याचं असं जगणारं चित्त पाहिजे. म्हणून चित्त रमो निरंतर काम क्रोधादी कथारा मिळवण्याच्या अंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी. हे सगळ्यात महत्वाचं. प्रत्येक ठिकाणी हे चैतन्य स्वरूप आहे, तूच अनंत स्वरूप. जे इथे आहे ते समोर आहे, प्रत्येक ठिकाणी आहे, कळो न कळो ते आहेच. म्हणून हे जर लक्षात आलं तर रागावणार कोणावर? काम क्रोध हे लोभ मद मत्सर विकार निर्माणच होणार नाहीत. आहे ते चैतन्य स्वरूपाचं. हे जर चांगलं कळलं तर राग येणार नाही. राग येतो म्हणजे लक्षात ठेवा देहभाव आहे. परमार्थ अभ्यास करत असाल तर हे व्यवस्थित लक्षात आलं. राग येतोय, क्रोध म्हणजे मोह होतोय, मद येतोय, मत्सर येतोय. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे सहजपणे येत असतात छोट्या मोठ्या गोष्टीतून. आणि त्यामुळे सगळा गोंधळ जो आहे तो या ज्ञानाचं ज्ञान व्यवस्थित मिळेपर्यंत हा सगळा गोंधळ आहे. म्हणून सद्गुरू पुण्याईने मिळाले तर त्या ज्ञानाच्या अधिष्ठानात जगलं तर खरे सद्गुरू पुत्र झाला तुम्ही. नाही तर जन्माने पुत्र होऊन सुद्धा सद्गुरू पुत्र होऊ शकत नाही. नेहमी लक्षात ठेवा की इथे श्रीकृष्णाची मुलं कृष्ण होऊ शकले नाहीत. श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण म्हणतो. 100 मुलं होते, एक पण नाही. का असं होतं? कारण जिथे पिकतं तिथे विकलं जात नाही, हा नियम. जिथे पिकतं तिथे विकलं नाही, तिथे किंमत राहत नाही. त्यामुळे त्यांना कोणाला किंमतच नाही कळली. जगाला किंमत होती पण त्यांना नाही कळली. म्हणजे हे सगळं म्हणून आपण म्हणतो ना, आपण कधी कधी ग्रँटेड पकडतो प्रत्येकाला. मी म्हणतो तसंच झालं, ग्रँटेड पकडलं की ते राग लोभ मद मत्सर झालेच. हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि म्हणून हे आपण जे आहोत ते चैतन्य स्वरूपच आहे. म्हणून आहे ते चैतन्य स्वरूप म्हणजे अनंत स्वरूप जे आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. ते ह्या देहातून जाणतं, सर्व देहातून जाणतं, पण जाणते ते चैतन्य स्वरूपच आहे. आणि जे दिसतं म्हणजे देह दिसतो, म्हणजे प्रत्येक देह जो दिसतो इथेही दिसतो समोरही दिसतो तेही चैतन्य स्वरूपच आहे. म्हणून सर्व चैतन्य स्वरूपच आहे. हे पुरुषार्थ सिद्ध होण्यासाठी असलेला हा मंत्र आहे. लक्षात ठेवा. तो मंत्र आपल्या अंतःकरणात रुजला पाहिजे तर हे 4 पुरुषार्थ जीवनात प्रगट होतील. आणि हे 4 पुरुषार्थ सर्वांच्या जीवनात प्रगट व्हावेत आणि त्यातून प्रत्येकाने आनंदमय जीवन जगावं ही सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे.
सद्गुरुनाथ महाराज की जय.